महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आणि सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या मनातील मुद्दा आणि मनातील खंत ओळखली आणि खऱ्या अर्थानं तो शेतकऱ्यांना अभिप्रेत जो प्रसंग आहे, जो प्रश्न आहे, त्यांच्या दैनंदिन समस्येला भिडणारा प्रश्न आहे, त्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल खरं तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांकडून आभार मानावे तितके कमीच आहेत। आज बंधूंनो, महाराष्ट्रामधली शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे आपण जेव्हा बघतो, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला निश्चितपणाने वाटतं की लढावं तर कुणा विरोधात लढावं, कारण जो कोणी लढतो त्याला आधी तुला जेलमध्ये टाकू अशा धमक्या दिल्या जातात। हॅलो, या सरकारच्या पुढे इंग्रज सुद्धा फेल आहेत असं माझं तर प्रामाणिक मत झालेलं आहे। दादा, आम्ही 2-3 महिन्यापूर्वी आंदोलन केलं पीक विम्यासाठी, अतिवृष्टीच्या भरपाईसाठी। आम्ही माणसांचं आंदोलन केलं नाही, जनावरं आणून त्या ठिकाणी रस्त्यावर उभा केली। तर आमच्यावर कलम कुठली टाकल असेल तर वन विभागाची कलम आमच्यावर टाकली। आमची जनावरं आम्ही रस्त्यावर आणून आंदोलन करणं सुद्धा आमचा गुन्हा असेल तर बघा। आणि आजची कर्जमाफी तर तुम्ही बघितलं तर म्हणजे फडणवीस साहेबांना एखादा छोटा मोठा नोवेल असेल तर तो देखील फेकून मारला पाहिजे, कारण कर्ज माफी कमी, कर्ज वसुली जास्त। म्हणजे एका हाताने चमचाभर द्यायचं आणि दुसऱ्या मागच्या दारातून त्याच्याच घरातून पळीभर पीठ चोरायचं, हा एक कलमी कार्यक्रम या सरकारने राबवलेला आपण बघतोय। म्हणजे कशासाठी तुम्ही शेतकऱ्याला अजून अडचणीत आणत आहात? म्हणजे संत तुकोबांपासून गोरगरीब कष्टकरी दीनदलित या शेतकऱ्यांवर अन्याय करणारी एक प्रवृत्ती जी आहे, ती प्रवृत्ती अजून देखील जिवंत आहे, हे दुर्दैवानं म्हणावं असं वाटतंय। आणि म्हणून अशा वेळेस लढत असताना खऱ्या अर्थानं आरोग्याची सुद्धा काळजी घेणं दादा तितकंच महत्वाचं आहे। आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे? एक आंदोलन केल्यानंतर सरकारची सगळी यंत्रणा अलर्ट होते। सगळी यंत्रणा आंदोलन, प्रश्न, मागण्या मान्य करून घेण्याऐवजी काही विशिष्ट यंत्रणा देखील अशी असते, हे आंदोलन मोडीत कसं काढता येईल, या आंदोलनाला गालबोट कसं लावता येईल, किंवा या आंदोलनामध्ये असणारे कच्चे दुवे कसे शोधता येतील। आणि घोषणा देण्याच्या बाबतीत फडणवीस साहेबांचा नाद कुणी करू नका। जिथं जातील त्यावेळेस तिथं प्रायव्हेट जेट मधून गाजराची पोतीच घेऊन जातात। ते गाजर वाटपाचा एक कलमी कार्यक्रम फडणवीस साहेबांकडून चालू असतो। त्यामुळे या कर्जमाफीच्या देखील बाबतीत उद्या आंदोलन पेटलं तर हे अशाच पद्धतीचं गाजर दाखवण्याचं काम करतील। फडणवीसांना गाजर दाखवण्याशिवाय दुसरं काही जमलेलं नाही। आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं अशी सरकार जी कलंकित सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्राची अधोगती अजून खालच्या थरावर जाते, अधोगती आणखी परिस्थिती खालच्या थरावर येते। कुठेतरी शेतकऱ्यांना गरज होती आणि एक आशेचा किरण आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लाभला आहे, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल। समजा विचार करा, एखादा घराणेशाहीतला नेता असता, आरामात निवांत राहिला असता, एसी मध्ये सुटाबुटामध्ये राहिला असता, परंतु दादांनी परंपरागत राजकारण पुढे नेत असतानाच मॅनेज न होता किंवा त्यांच्याशी संधान न साधता रस्त्यावर उतरणं आणि संघर्ष करणं प्रसन्न केलं, ही खऱ्या अर्थानं नेतृत्वामधलं कलागुण आहे आणि नेतृत्वामधलं कौशल्य आहे। आणि हे नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज शेतकरी हा महाराष्ट्राचा, देशाचा जिव्हाळ्याचा प्रसंग आहे। कृषी प्रधान देश आपण जेव्हा बनतो तर तो फक्त आणि फक्त कृषी प्रधान न राहता आता त्याची अवस्था कृषी प्रधान राहिलेली नाही। कृषी हा, शेतकरी हा दिन झालेला आहे आणि प्रधानमंत्री मात्र जोमात आहेत, असं या वाक्याची आणि या शब्दाची अवस्था झालेली आहे। मेलोडी चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम घ्यायचा, कुठं लहरी राजा आणि आंधळी प्रजा म्हटल्यासारखं तुम्ही काही सांगायचं, निर्णय घ्यायला लावायचे, थाळ्या वाजवत फिरा म्हणायचं। मला तर वाटतं काही दिवसानंतर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांना तुम्ही काही पिकवू नका, केळीची पानं गुंडाळून जंगलामध्ये वावर करत राहा, अश्मयुगासारखं तुम्ही राहा, अशी सांगतेत का काय असं मला भीती वाटायला लागली। आणि त्यांची आजची परिस्थिती आणि मनस्थिती पाहता ते कधी ह्या गोष्टी सुद्धा सांगू शकतील।
कारण ज्या माणसाला शेतकरी शेती प्रश्न किंवा तमाम महाराष्ट्रातील गोरीगरिबांची नसच माहीत नाही, ती लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात एवढं मात्र नक्की आहे. आज कर्जमाफीची आकडेवारी दादांनी जेव्हा आपल्या सर्वांच्या समोर मांडली तेव्हा अक्षरशः ज्या लोकांना शेतीमधलं समजत नाही त्यांनाही समजलं की आपल्याला खऱ्या अर्थानं उघड उघड चोरी केली जाते, आपल्याच खिशातून माल काढून आपल्याच खिशात त्यातील एक नोट टाकली जाते ही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि या शेतीप्रधान असलेल्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि या गोष्टी कधी घडायला लागल्या, जेव्हापासून फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त फसवणे, थापा मारणे, चुना लावणे, मातीमोल करणे आणि नाही जमलं तर त्याला जेलमध्ये टाकणे, ईडीचा वास देणे आणि ईडीतून जर भाजपात नाही आला तर मग त्याला जेलची वारी किंवा नोटिसा दाखवणे हा एक कलमी कार्यक्रम चालू केला.